छत्रपती शिवाजी महाराज की जय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो। तसेच आमच्या माय माऊली सौ मीनाताई ठाकरे यांच्या ह्याला फोटोला आमचे महिला आघाडी रेवती मॅडमला विनंती करेन। नाव घ्यायला काय असता तुम्ही घरी आहे सगळे येतील ना ताई तुम्ही असे दोन शब्द कॅमेरा घेता येईल ना सगळ्यांना असं बोलवा ना असे मागे जाऊन असे हा साहेब दोन शब्द विनंती करतो बोला ना तुम्ही आम्ही तर बोलतोच आहे तुम्ही मार्गदर्शन करावा बाळासाहेबांच्या जीवनात आपण बाळासाहेबांना जवळून बघितलेले आहेत। बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत बाबा, कुठेही गेलो तरी बाळासाहेब एकच कोरलेलं दिसेल। यश आमचे वरिष्ठ नेते सोळंकी साहेब शिवसेनेचे शाखा प्रमुख तुळसिया, आमचे शाखा प्रमुख रामचंद्र राठोड तसेच सर्व शिवसैनिक, महिला पदाधिकारी। आज खरोखर हा आनंदाचा दिवस आहे आणि म्हणाल तर या महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाचा दिवस आहे। बाळासाहेब ठाकरे ही अशी एक व्यक्ती होती, झुंजार व्यक्ती होती। वेळ पडली असती तर बाळासाहेब या महाराष्ट्राच्या हजारो वेळा मुख्यमंत्री झाले असते। बाळासाहेबांनी कधी सत्तेची आस ठेवली नाही, आपल्या लोकांना मोठं केलं आणि मराठीचा मुद्दा जो होता तो बाळासाहेबांनी जो उचलला होता त्याची आज किंमत लोकांना कळते। लोकांनी जे आज गेली 11 वर्ष केंद्रात असो किंवा राज्यात असो जे सरकार निवडून दिलं त्या सरकारने मराठी भाषेची कशी गळचेपी केलेली आहे त्याचा अनुभव आज तुम्हाला सगळ्यांना येत आहे। आज सगळ्यांना बाळासाहेबांची आठवण येते। ज्या ज्या लोकांना मोठं केलं, ज्या ज्या लोकांनी बाळासाहेबांनी मांडीवर बसवलं ते सगळे आज बाळासाहेबांशी गद्दार हो, विचारांशी गद्दार होऊन, खास करून महाराष्ट्राची आणि मराठी भाषेची गद्दारी करून ही लोक आज सत्तेपोटी स्वतःला यांनी विकलेलं आहे। महाराष्ट्र यांनी अगदी नासून टाकलेलं आहे। आज खरोखर बाळासाहेब असताना तर बाळासाहेबांनी सगळ्यांचा खडेलोट केला असता, एवढी बाळासाहेबांची हिंमत होती। पण आता काय झालंय की बाळासाहेब हे नाव खरं म्हणजे ठाकरे घराण्याकडनं घेणं हे उचित ठरेल। बाकी या गद्दारांनी कुणीही बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख करू नको, हा उल्लेख करू नये असं मी जाहीरपणे एक पत्रकार म्हणून त्यांना सांगतो। कारण बाळासाहेबांच्या जीवनातला आयुष्यातला एकही गुण ते जे झटले त्यातला एकही गुण तुमच्या अंगात नाही आहे, तुमची लायकी नाही आहे या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावून त्यांच्या नावाने निवडणुका लढवल्या आणि स्वतःची पोळी खाणं। अरे हिंमत असेल तर स्वतःच्या बापाचं नाव लावा आणि निवडून येऊन दाखवा। उद्धव बाळासाहेब ठाकरे का लावतात? कारण त्यांचा तो बाप आहे आणि त्यांनी बघितलंय की माझ्या बापाने किती महाराष्ट्रासाठी कष्ट काढलेले आहेत, हा महाराष्ट्र उभा करण्यासाठी काय काय केले आणि त्या माणसावरच आज अशी परिस्थिती यावी। खरोखर या गद्दारांना कधीही क्षमा करू नका। तुम्हाला सांगतो येणाऱ्या सगळ्या पुढच्या भूमिका ज्या असतील महाराष्ट्रातल्या मराठी माणसावर जो अन्याय होतो, एक तुम्हाला सांगेन, जिथे जिथे मराठी माणसावर अन्याय होईल ना तिथे कोणी बघू नका तो मराठी आपल्यातला आहे की दुसऱ्यातला आहे, कोणाचा आहे, काय आहे। सगळ्यांनी तुटून पडत तर ह्यांना कळेल की आम्ही जे आलो, महाराष्ट्राने आम्हाला जे मोठं केलं त्या आता हे गद्दार निर्माण व्हायला यांनी गद्दारी करायच्या अगोदरच यांना धडा शिकवा असं मी पत्रकार म्हणून सांगेन। आणि फार जोखीमपणे आणि स्पष्टपणे सांगत आहे, मी पत्रकार असलो तरी मी बाळासाहेबांचा सच्चा सैनिक आहे, मराठी आहे आणि महाराष्ट्रीयन आहे याचा मला संपूर्ण गर्व आहे। आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पण जयंती आहे। तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असं त्यांनी सांगितलं होतं। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज उलटं झालं, तुम मुझे घूस दो मैं तुम्हें सत्ता देता हूँ असं झालेलं आहे। तर नेताजी सुभाषचंद्र त्यांनाही आपण आदरांजली वाहूया
आणि त्यांचंही आपण स्मरण करूया एवढं मी सांगतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. बाळासाहेब ठाकरे यांची आज 99वी जयंती आज आपण शिवसेना विभाग क्रमांक 8 संयुक्त नगर इथं साजरा करत आहोत. आपण सर्वजण या जयंतीसाठी उपस्थित राहिलात. त्याचप्रमाणे आज आमचे पत्रकार बंधू जामसंडेकर साहेब आणि ओवल साहेब हेही इथं आवर्जून उपस्थित झाले. त्याबद्दलही मी त्यांचं आभार मानतो. आणि आपण सर्वांनी जे आज बाळासाहेबांच्या बद्दलचं जे प्रेम आहे ते आपण दाखवलं, इथून पुढेही असं दाखवावं. आणि या शिवसेना जी काय आहे, आज जामसंडेकर साहेबांनी सांगितलं की मराठीचा मुद्दा घेऊन शिवसेना स्थापन झाली आणि हा मराठीचा मुद्दा शिवसेना इथूनही पुढे सोडणार नाही. हा मराठीच्या मुद्द्यावरच शिवसेना इथून पुढेही जाईल असं आमच्याही मनात आहे आणि ते असं होणार. आता इथून पुढे हे होतच राहणार आहे. तर आज आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मी नावाचोपरा येथील एका अंगणवाडीमध्ये आलेलो आहे. तिथे मनीषा आहेर नावाच्या ज्या महिला आहेत त्या अंगणवाडी चालवत आहेत. तर ताई, मला तुम्ही सांगा का तुमचं पद आणि नाव आणि हे किती वर्षापासून तुम्ही बालवाडी चालवताय या ठिकाणी? माझं नाव मनीषा जयराम आहेर आहे. मी अंगणवाडी सेविका आहे आणि मी इथं 19 वर्ष झाले अंगणवाडी चालवते. बरं, मग ताई इथल्या काही समस्या वगैरे आहेत का तुमच्या? हो, आम्हाला पहिली समस्या म्हणजे सर्वात मोठी टॉयलेटची समस्या आहे. आम्हाला मुलांना रोडवरती बसवायला लागतं. तर आम्ही नगरपालिकेकडे अर्ज केलेले आहे आणि तरी पण अजून त्यांची प्रोसिजर चालू झालेली नाही. बरं, ह्याच्या अगोदर इथे होतं का? हो, तिथं पहिले शौचालय होतं इथे होतं. अगोदर? हां, पण इथं बाजूवाल्यांच्या यांनी ते तोडलेलं आहे. बरं, त्याच्यामुळे ते तोडल्यापासून काही तिथं झालेलंच नाही परत. हा त्रास किती वर्षापासून आहे तुम्हाला? आम्हाला जवळजवळ आता 9-10 वर्ष झाली. मग महानगरपालिकेने काही? महानगरपालिकेत आम्ही लेटर दिलेले पण त्यांनी अजून प्रोसिजरच केली नाही. बरं, पाठपुरावा तुम्ही घेताय व्यवस्थित? हो, पाठपुरावा चालू आहे. म्हणजे आपले यांचे हे आहेत ना, जितू हजारे, आम्ही त्यांचं म्हणजे चालू आहे, आमचा पाठपुरावा चालूच आहे. आम्ही लेटर वगैरे पण दिलेले आहे. बरं, हो. तर जामसंडेकर सर, मला असं विचारायचं आहे, ताईने जी कैफियत मांडलेली आहे त्याच्याविषयी आपल्याला काय प्रयत्न करता येतील? नाही, आपल्याला प्रयत्न कसं असेल त्यांचा एक अर्ज आपल्याला घ्यायचा आहे. पूर्वी या जे संडास होते पूर्वी ते म्हणतात त्याप्रमाणे ना, पूर्वी होते तिथे. आता ते का तोडले गेले याच्या शासनाकडनं पहिलं आपल्याला ते कारण विचारायचं की कोणत्या कारणाने ते तोडलं गेलं. बरोबर आहे? बरं, आता अंगणवाडी चालू आहे हे शासनाला माहीतच आहे. त्याने हा विचार केला नाही का तोडताना की अंगणवाडीची गैरसोय होईल म्हणून. बरं, त्याच्यानंतर 10 वर्ष झालं ते तोडल्यानंतर त्या मुलांसाठी शौचालय नाही आहे. लहान मुलं आहेत, त्यांना सूज आली, शीज आली, तर ते जाणार कुठे? प्रश्न तो आहे. आणि हा शासनाचा उपक्रम आहे. शासनाचा उपक्रम असल्याने याच्यामध्ये शासनाने लक्ष घातलं पाहिजे इतरांपेक्षा. माझी विनंती आहे, त्यांचा एक अर्ज आहे तो आपण त्यांच्या वरिष्ठ या जे त्यांचे जिल्हा आहेत, जिल्हा पातळीवर त्यांचे कार्यालय आहे जिथून त्यांचं हे संचालन होतं त्या ठिकाणी आपण तो अर्ज देऊया आणि त्यांच्याकडनं ही मागणी महापालिकेमार्फत करून घेण्यास आपण विनंती करूया. बरं बरं, ठीक आहे सर, धन्यवाद. ताई, तुमचं पण मनापासून धन्यवाद. खूप चांगली माहिती आणि गरजेची माहिती दिली. नमस्कार सर. नमस्कार. हां, माझ्यासमोर आज शाखा प्रमुख रातोळकर सर आहेत. त्यांना मी काही प्रश्न विचारणार आहे. सर, प्रश्नाचा रोग असा आहे का तुम्ही इथे शाखा चालवता, ह्या शाखेच्या माध्यमातून इथे काय काय उपक्रम घेतले गेले आहेत? शाखेच्या माध्यमातून आपलं जसं शिवसेनेचे घोषवाक्य आहे 20% राजकारण 80% समाजकारण, ह्या हेतूनच आपण शाखा चालते. आता इथं अंगणवाडी आहे, अंगणवाडीसाठी जे आहे ते शाखा उपलब्ध असते त्यांना. आणि इथं काही म्हणजे कुणाचा काही कार्यक्रम असेल, शाखा ज्यांना पाहिजे असेल ती अवेलेबल असते. का शाखा ही सर्वांसाठी आहे हे सर्वांना म्हणजे जग जाहीर आहे. आणि ह्याच माध्यमातून आम्ही या अंगणवाडीसाठी जे पहिलं बाथरूम होतं त्यांच्यासाठी, तर त्यासाठी आम्ही पाण्याचा नळ त्यावेळी उपलब्ध करून दिला आणि त्याचे पैसे शाखा पाणी न यूज करता वर्षाच्या वर्षाला पाण्याचं बिल पे करते. पाणी यूज होत नाही. आणि ते टॉयलेट जे तोडलं त्याची कंप्लेंट ही शाखेने केली आणि शाखेच्या माध्यमातून आज आमचे विभाग प्रमुख इथं नाहीत तर त्यांच्यावरती फाईल आहे, तुम्हाला फाईली बघायला मिळाल्या असतील. एवढे पत्रव्यवहार केले, आयुक्तांशी मीटिंग केली. म्हणजे ते फक्त सांगतात की आम्ही तुम्हाला करून देतो आणि
आजपर्यंत त्यांचा मला वाटतं महानगरपालिकेचा इथं कोणतरी मी माझ्या तरी याच्यातून मी त्यांना पाहिलेलं नाही की इथं येऊन त्यांनी चौकशी केली किंवा मुलांसाठी बाथरूमसाठी कुठे काय सोय करायची त्याच्या अद्यापही त्यांनी नियोजन केलेलं नाहीये. आणि यांना वारंवार आम्ही सांगितलं, आरोग्याच्या बाबतीतही सांगितलं, मुलं लहान लहान मुलं आहेत त्यांना त्रास काय होतो ते सांगितलं. आणि ह्याच्या पलीकडं कोर्टानं ते काही जे धंदे आहेत ते तिथून हलवण्यासाठी कोर्टानं आदेश दिले, त्याच्यावरही महानगरपालिका कारवाई करत नाही. कोर्टाचा आदेश आहे. आज आमचे ते विभाग प्रमुख इथं असते तर त्यांनी तुम्हाला तेही दाखवलं असतं की कोर्टाचे आदेश काय आहेत ते. महानगरपालिकेला आम्ही त्याचं सर्व दिलेलं आहे, पण महानगरपालिका कारवाई करत नाही. आता का करत नाही हे महानगरपालिकेला माहिती असेल. शिवसेनेच्या माध्यमातून अजूनही आम्ही कुठेही काही गरज लागली तर आम्ही उभा राहू, एवढंच आज मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. हां, माझ्यासमोर आज शाखा प्रमुख राहतोळकर सर आहेत. त्यांना मी काही प्रश्न विचारणार आहे. सर, प्रश्नाचा रोग असा आहे का तुम्ही इथे शाखा चालवता, ह्या शाखेच्या माध्यमातून इथे काय काय उपक्रम घेतले गेले आहेत? शाखेच्या माध्यमातून आपलं जसं शिवसेनेचे घोषवाक्य आहे 20% राजकारण 80% समाजकारण, या हेतूनच आपण शाखा चालते. आता इथं अंगणवाडी आहे, अंगणवाडीसाठी जे आहे ते शाखा उपलब्ध असते त्यांना. आणि इथं काही म्हणजे कुणाचा काही कार्यक्रम असेल, शाखा ज्यांना पाहिजे असेल ती अवेलेबल असते. का शाखा ही सर्वांसाठी आहे हे सर्वांना म्हणजे जग जाहीर आहे. आणि ह्याच माध्यमातून आम्ही या अंगणवाडीसाठी जे पहिलं बाथरूम होतं त्यांच्यासाठी, तर त्यासाठी आम्ही पाण्याचा नळ त्यावेळी उपलब्ध करून दिला. आणि त्याचे पैसे शाखा पाणी न यूज करता वर्षाच्या वर्षाला पाण्याचं बिल पे करते. पाणी यूज होत नाही. आणि ते टॉयलेट जे तोडलं त्याची कंप्लेंट ही शाखेने केली. आणि शाखेच्या माध्यमातून आज आमचे विभाग प्रमुख इथं नाहीत तर त्यांच्यावरती फाईल आहे, तुम्हाला फाईलही बघायला मिळाल्या असतील. एवढे पत्रव्यवहार केले, आयुक्तांशी मिटिंग केली. म्हणजे ते फक्त सांगतात की आम्ही तुम्हाला करून देतो. आणि आजपर्यंत त्यांचा मला वाटतं महानगरपालिकेचा इथं कोणतरी मी माझ्या तरी याच्यातून मी त्यांना पाहिलेलं नाही की इथं येऊन त्यांनी चौकशी केली किंवा मुलांसाठी बाथरूमसाठी कुठे काय सोय करायची त्याच्या अद्यापही त्यांनी नियोजन केलेलं नाहीये. आणि यांना वारंवार आम्ही सांगितलं, आरोग्याच्या बाबतीतही सांगितलं, मुलं लहान लहान मुलं आहेत त्यांना त्रास काय होतो ते सांगितलं. आणि ह्याच्या पलीकडं कोर्टानं ते काही जे धंदे आहेत ते तिथून हलवण्यासाठी कोर्टानं आदेश दिले, त्याच्यावरही महानगरपालिका कारवाई करत नाही. कोर्टाचा आदेश आहे. आज आमचे ते विभाग प्रमुख इथं असते तर त्यांनी तुम्हाला तेही दाखवलं असतं की कोर्टाचे आदेश काय आहेत ते. महानगरपालिकेला आम्ही त्याचं सर्व दिलेलं आहे, पण महानगरपालिका कारवाई करत नाही. आता का करत नाही हे महानगरपालिकेला माहिती असेल. शिवसेनेच्या माध्यमातून अजूनही आम्ही कुठेही काही गरज लागली तर आम्ही उभा राहू, एवढंच आज मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, धन्यवाद सर. धन्यवाद.